आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात स्थित आहे राज्यातील सर्वात प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक शिवपार्वतीचे म्हणजेच अर्धनारेश्वरचे मंदिर. इतिहासानुसार अगस्त्य ऋषीने या जागेवर भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर बांधायचे होते, परंतु मूर्तीच्या पायाचे नख तुटल्यामुळे मूर्तीची स्थापना झाली नाही. ऋषींनी भगवान शिवाची तपश्चर्या सुरू केली. जेव्हा शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले तेव्हा ऋषींनी शिवाला अर्धनारेश्वर स्वरूपात प्रकट होण्याची विनंती केली, जे आजही येथे शिवलिंगाऐवजी पूजले जाते. या मंदिराचे नाव आहे श्री यागंती उमा माहेश्वर मंदिर किंवा यागंती किंवा श्री यागंती स्वामी मंदिर. येथील गुहा आणि पाण्याचे धबधबे यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य आणखीन वाढले आहे. हे मंदिर 5व्या आणि 6व्या शतकात बांधले गेले, ज्यात पल्लव आणि चोला यांचे मोठे योगदान आहे. विजयनगर साम्राज्याच्या संगम राजवंशातील राजा हरिहर बुक्का राय यांनी 15व्या शतकात मंदिराची पुनर्बांधणी केली होती. या मंदिराची अनेक रहस्य आणि वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वैष्णव परंपरेनुसार बांधले गेले. यागंती येथील उमा माहेश्वर मंदिरात शिव आणि पार्वती अर्धनारेश्वर यांच्या मूर्ती आहेत आणि एकाच दगडात कोरल्या आहेत. असे म्हटले जाते की या मंदिरावरून कावळे उडू शकत नाहीत. कावळ्यांचा राजा काकसुराने अगस्त्य ऋषी ध्यानधारणा करताना त्यांना त्रास दिला होता, म्हणून ऋषींनी शाप दिला की कावळे मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत. असे म्हटले जाते की मंदिरासमोरील नंदीचा आकार सतत वाढत चालला आहे, जे काही प्रयोगाद्वारे सिद्ध करण्यात आले. ज्या दगडातून नंदी कोरला आहे या दगडाचा प्रकार असा आहे की ज्यामुळे त्याची वाढ होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार हा दगड दर 20 वर्षांनी 1 इंच वेगाने वाढतो. या मंदिराचे आणखी एक आकर्षण म्हणजे त्याची पुष्करणी. एक असा छोटासा तलाव ज्याचं पाणी खूप शुद्ध आहे असे म्हटले जाते. नंदीच्या मुखातून टेकडीच्या तळापासून पुष्करणीत सर्व ऋतूंमध्ये पाणी कसे काय वाहते हे एक रहस्य. भाविक प्रथम पवित्र पुष्करणीत स्नान करायचे आणि नंतर मंदिरात दर्शन घ्यायचे. संत वीर ब्रह्मेंद्र स्वामी यांनी लिहिलेले कला ज्ञानम हे इथेच राहून लिहिले होते. पोतुलुरी वीर ब्रह्मेंद्र स्वामींनुसार कलियुग संपल्यावर येथील नंदी जागे होतील आणि जय जयकार करतील. इथे दरवर्षी महाशिवरात्री आणि नवरात्र उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये हजारो भाविक उत्सवाच्या विधींमध्ये सहभागी होतात.